शिजवलेल्या चणा डाळीतून घट्टसर कट कसा काढायचा व या कटापासून झणझणीत व घट्टसर आमटी कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। होळी विशेष ही कटाची आमटी आपण बनवतोय, त्यासोबतच पुरणपोळीची रेसिपी सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर चला झटपट झणझणीत अशी कटाची आमटी बनवायला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याअगोदर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी डाळ शिजवून घेणार आहे। अगोदर हे मी पुरणपोळीच्या रेसिपीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे, तरी सुद्धा दाखवते। ज्या कपने मी डाळ घेतलेली त्याच कपने मी 4 कप पाणी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। ज्या कपने मी पाणी गरम करायला ठेवलं त्या कपमध्ये पूर्ण पाव किलो डाळ बसलेली आहे। तुम्ही कोणत्याही वाटीच्या मदतीने सुद्धा डाळ मोजू शकता आणि त्याच्या चौपट पाणी इथे तुम्हाला गरम करायला ठेवायचे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तर इथे मी घातलं 1 चमचा तेल आणि 1 छोटा चमचा हळद। त्यानंतर ह्यात भिजवलेली चणा डाळ घालूया। 1 कपाच्या मापाने पाव किलो चणा डाळ मी साधारण 5 तासासाठी स्वच्छ धुवून भिजवून घेतली आहे। आता ही डाळ घालायची आणि मिक्स करायचं। या डाळीला उकळी आली की याच्यावरून ताट ठेवायचं आणि त्यात थोडंसं पाणी घालायचं। एकदम बारीक गॅसवर 40 ते 45 मिनिटसाठी ही डाळ पूर्ण शिजवून घ्यायची, म्हणजे जोपर्यंत पूर्ण मऊ होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं। डाळ पूर्णपणे शिजलेली आहे, तर 1 पळी डाळ घेऊन मी चमच्याच्या मदतीने थोडी मॅश करून घेणार आहे, म्हणजे आमटीला घट्टपणा येईल। डाळ शिजत असताना जसं या डाळीतलं पाणी आटेल तसंच ताटावरचं पाणी तुम्हाला थोडं थोडं या डाळीत घालत राहायचंय, म्हणजे तुम्हाला जितकी आमटी हवी त्यानुसार यात अधूनमधून जसं हे पाणी आटेल तसं पाणी घालत राहायचंय। 1 पळी डाळ मी मॅश करून घेतल्यानंतर ही साधारण 2 ते 3 मिनिटसाठी उकळवून घेतलं आणि आता डाळ पूर्णपणे शिजलेली आहे आणि कट सुद्धा घट्ट झालेला आहे। तर चाळणीच्या मदतीने हे कट गाळून घेऊया। बॉल छोटं असल्यामुळे गाळताना सगळं कट बाहेर पडत होतं, त्यामुळे मी मोठ्या बॉलमध्ये बाकीचं उरलेलं चाळून घेतलं। तर तुम्ही कट पाहू शकता, एकदम घट्टसर असं तयार झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस पाहूया। आमटीला अजून घट्टपणा यावा आणि चांगली आमटी चविष्ट व्हावी त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी अख्ख्या खोबऱ्याच्या वाटीमधून पाव तुकडा फक्त घेतलाय बारीक चिरून असा, आणि 1 चमचा तेल कढईमध्ये घालून हे खोबऱ्याचे तुकडे घालायचे। हलके सोनेरी व्हायला आले की मग त्यात घालायचा 1 छोटा उभा चिरलेला कांदा, त्यासोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। हे सगळे पदार्थ तेलावर बारीक गॅसवरच चांगले लालसर करून घ्यायचे। जळू देऊ नका, नाहीतर आमटी कडवट होऊ शकते, त्यामुळे मंद आचेवर हे सगळे पदार्थ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या। जर तुम्हाला आमटी जास्त प्रमाणात हवी असेल तर तुम्ही कट जास्त प्रमाणात तयार करू शकता। मी थोडंच कट तयार केलेलं आहे कारण मला आमटी कमी हवी आहे। त्यासोबतच जर तुम्ही जास्त प्रमाणात आमटी तयार करत असाल तर इथे खोबरं तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता आणि कांदा सुद्धा। सगळे पदार्थ छान भाजून झाले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी थंड करून घेतले। त्यानंतर 1 चमचा तीळ घातला आणि थोडीशी कोथिंबीर, 1 छोटा चमचा जिरे सुद्धा घातले। तर आता गरजेनुसार पाण्याचा वापर करून एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं। तुम्हाला आमटी घट्ट हवी आहे की हलकी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आमटीला आता तडका देऊया। त्यासाठी कढईमध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला। 1 छोटा चमचा राई घालून ती चांगली तडतडू द्यायची, तर आमटीला अजून छान चव येते। राई तडतडली की 1 छोटा चमचा जिरे घालायचं। जिरे सुद्धा थोडं फ्राय झालं की मी त्यात घालूया थोडं पाव चमचाभर हिंग। लसूण आपण वाटणामध्ये सुद्धा घातलेला आहे, तरी 3-4 पाकळ्या मी अशा ठेचून घातलेल्या आहेत, म्हणजे अजून चव येईल चांगली। 2 मिरच्या उभ्या चिरून घातल्यात आणि भरपूर असा कढीपत्ता घातलाय। हे सगळे पदार्थ एकदम बारीक गॅसवर 30 ते 40 सेकंदसाठी फ्राय होऊ द्यायचे। ते फ्राय झाले की मग त्यात मसाले घालूया। मसाले तेलावर घातल्यामुळे आमटीला छान तरी येते, त्यामुळे मी तेलावर घालते। 2 चमचे घरगुती मसाला घातलाय, पाव चमचाभर हळद आणि 1 चमचा इथे मी धणेपूड घातले। गरम मसाला घरगुती मसाल्यामध्ये आहे त्यामुळे मी इथे स्किप केलेला आहे। तर हे मसाले छान हलके फ्राय करून घ्यायचे 10 ते 15 सेकंद आणि लगेचच आपल्याला ह्यात तयार केलेलं वाटण घालायचं। पूर्ण फोडणी देईपर्यंत गॅस बारीकच ठेवायचे, जेणेकरून मसाले जळू नये। वाटण घातल्यानंतर मीडियम गॅस तुम्ही करू शकता। तर आता हे वाटण तोपर्यंत परतायचे जोपर्यंत छान घट्ट होत नाही आणि याला तेल सुटत नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं वाटण लागलेलं आहे, त्यामुळे मी त्यात 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि ते सुद्धा यात घातलं। आता बारीक गॅसवर मस्त हे वाटण आपण परतून घेऊया।
साधारण 3 ते 4 मिनिट हे वाटण परतल्यानंतर पाहू शकता मस्त घट्ट झालंय आणि त्याला तेल सुद्धा सुटलंय। आता आपण जे कट तयार करून ठेवलंय हे आपण या वाटणामध्ये घालूया। आता गॅस मोठी करायची आणि हे कट या फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं पाणी मी यात घालते। आमटी एकदम झणझणीत तुम्हाला हवी असेल तर वाटण तयार करताना त्यात तुम्ही मिरची सुद्धा घालू शकता। मी घातलेली नाहीये, मी फक्त फोडणीत 2 उभ्या चिरून मिरच्या घातलेल्या आहेत। तर हे छान मिक्स करून घेतलंय मी वाटणामध्ये कट। आता अजून थोडंसं यात पाणी घालूया, म्हणजे तुम्हाला कट किती घट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार पाणी घाला। कारण हे कट अजून साधारण 5 ते 6 मिनिट मी उकळवून घेणार आहे। मग उकळत असताना अजून ते घट्ट होईल, त्यामुळे तुम्हाला किती घट्ट हवे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घाला आणि चवीनुसार मीठ सुद्धा घाला। शेवटला सुद्धा घालू शकता, मी अगोदरच मीठ घातलंय। तर मस्त आपली ही कटाची आमटी उकळून तयार झालेली आहे। शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। साधारण मी 5 मिनिट ही कटाची आमटी बारीक गॅसवर उकळवून घेतली, याने आमटीची चव अजून वाढते। तर मस्त आता आपण पुरणपोळी बरोबर ही गरमागरम कटाची आमटी सर्व करूया। होळी येते तर होळीला पुरणपोळीचा बेत तुमच्या घरी नक्कीच होईल, तर त्यासोबत ही कटाची आमटी सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ट्राय सुद्धा करा। पुरणपोळीची पूर्ण रेसिपी मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, ती सुद्धा चेक करा। ही आमटी तुम्ही पुरणपोळीशिवाय भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।